नमस्कार मित्रांनो, मी सुयश वैद्य या स्ट्रीममध्ये ॲक्च्युली मला लाईव्ह दाखवायचं होतं प्रवास, पण काही नेटवर्क इश्यूमुळे लाईव्ह नाही दाखवता येते मला. पण मी आता संगमेश्वरपर्यंत जाणार आहे आणि तिथून कदाचित जर पुढे गेलो तर अगदी चिपळूणपर्यंत जाण्याचा माझा प्लॅन आहे. सो याच्यामध्ये जे जे काही मध्ये मध्ये ज्या काही गोष्टी घडतील त्या आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतील आज. लाईव्ह मिळणार नाहीत, पण हा व्हिडिओ मी अपलोड करेन त्यावेळेला तुम्हाला ते पाहायला मिळतील की सध्या आपला हायवे रोड कसा आहे किंवा अजूनही माझे काही अनुभव असतील याच्यामधले. ते इथून जाता ह्या जीवन प्रवासामध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करतोय. सो नक्कीच तुम्हाला ते सगळे आवडतील माझे अनुभव. मला बोलावंसं वाटत होतं आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय. गाडीवरती पण कंट्रोल ठेवायला पाहिजे, स्पीडवरती देखील. मला या हायवे रोडचा पहिल्यापासून बराचसा अनुभव आहे, पण जो जुना रोड होता त्यावरती माझा अनुभव होता चांगलाच. पण आता हे नवीन रस्ते बांधायला त्यांनी सुरुवात केली, सो चौपदरीकरण होतंय. त्याच्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी सगळं काम चालू आहे. त्याच्यामुळे थोडंसं अडखळायला होतंय अधूनमधून, कारण हा नेहमीचा रस्ता नाहीये माझा. सो 2016, 17, 18, 19, 20 पर्यंत दिल्ली 20 ते 25 तारीख आमची एक चिपळूणला जाण्याची आमची ठरलेली असायची आणि आम्ही तिथे जायचो 20 ते 25 तारखेला. सो त्यामुळे इकडे थोडा हायवेचा मला एक्सपिरियन्स आहे. आता चौपदरीकरण चालू आहे, सो निसर्गाच्या सानिध्यातून आपण थोडेसे आता दुरावत चाललेलो आहोत. काही ठिकाणी झाडं वगैरे अजिबात नाही आहेत आजूबाजूला. आता आहेत तर आपल्या स्ट्रीममध्ये या व्हिडिओमध्ये दिसत असेल की आजूबाजूला झाडं माडं आहेत, जरा दिसतंय, हिरवळ आहे. पण जसं चौपदरीकरण होईल तसं कुठेही थांबा जास्त नसेल, त्याला स्पीड जरा जास्त असेल. नॉर्मल स्पीडने इकडनं गाड्या चालणारच नाहीत खरं तर. लगभग 80-90 हा शेवट असेल, त्यावरतीच गाडी चालवावी हेच असेल. मी आणि माझे वडील इकडं नेहमी यायचो, प्रवास करायचो. म्हणजे रोज नाही, पण महिन्यातून 1-2 फेऱ्या अशा व्हायच्या. आता मी बरेच वर्षानंतर म्हणजे एक दोन दीड वर्षानंतर बाईकने या साईडनं प्रवास करतोय. सो हायवे रोड एक्सपिरियन्स तुम्ही देखील घ्या माझ्यासोबत. इथे थोडस होतं असं की श्री स्वयंभू श्री गणेशाय नमः. इथे असं होतं की आपण स्पीड पकडलेला असतो आणि अचानक मध्ये समोर खड्डे असतात. सो थोडं जपून गाडी चालवत चला. सगळीकडे धूळच धूळ आहे. धुळीचं साम्राज्य या साईडला भरपूर आहे. सो गाडी जर तुम्ही इकडनं आणणार असाल कधी, तर म्हणजे ह्या रिसेंट काय म्हणा, तर गॉगलचा वापर करा बाईक वरता येताना आणि हेल्मेट तर पाहिजेच कंपल्सरी.
हेल्मेट शिवाय गाडी तुम्ही चालवूच नका. कारण बॅड एक्सपिरियन्स देखील जितके चांगलं आपल्याला दिसतं तितकंच वाईट अनुभव देखील यामध्ये असतात, येतात प्रत्येक माणसाला. सो ही वाईट परिस्थिती आपल्यावरती येऊ नये याची विचारसरणी आपण केली पाहिजे आणि आपण सुरक्षित राहणं आणि इतरांना देखील सुरक्षित ठेवणं. वाळू, खडीचे ट्रक नवीन ओपनिंग होणार आहे वाटतं लवकरच पुलाची. बरेच वर्ष हा रस्ता बांधणीचं काम चालू आहे अजून. पूर्ण होत नाहीये पण होईल. बस लवकरच होईल. वैशिष्ट्य काय असतं बघा की नदी पात्र जे आहे नदीचा प्रवाह ज्या साईडला वाहत जातोय किंवा जिथे नदी आहे तिकडनंच हे रस्ते काढले जातात. पाण्याची ही व्यवस्था होते आणि नदी जिकडे वाहते तिकडे घरं असतातच. दुपारचे 12:46 झालेले आहेत. सो थोडा रस्ता खराब आहे. आपण उन्हातून आहोत आणि गाडीचा स्पीड देखील मर्यादितच ठेवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. खूप कच्चे रोड आहेत, खूपच म्हणजे टायरांची हालत बिकट होत आहे. पण जायचं तर आहेच. एकदा का हा रोड पूर्ण बांधून पूर्ण झाला की मात्र यावरनं गाड्या मात्र बेफाट धावतील. मोठमोठ्या मशिनरीज कामाला लागलेल्या आहेत. छोटं असं काही नाही आहे आपल्याकडे. मोठ्या मशिनरी आहेत. अंबवली, मराठवाडी, वांद्रे. कसा वाटतोय हा प्रवास? तुम्ही मला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुम्हाला आवडतोय का माझ्यासोबत प्रवास? हे असेच व्हिडिओज वगैरे पाहण्यासाठी मी नेहमीच थोडा लॉंग ड्राईव्हला जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एकट्यानेच प्रवास करायला मला सर्वात जास्त आवडतं. कोणाची झिकझिक नसते त्याच्यामध्ये. बघताय का डोंगर वगैरे?
तरी अजूनही म्हणजे आता 12:30 लगभग 12:30 वाजलेत आणि तरी सुद्धा अजूनही थंडी हा विषय याच्यामध्ये आहे. डिसेंबरचा महिना आहे आणि 16 तारीख असेल आज. 16 डिसेंबर 2023. 16 डिसेंबर 2023 ला आता हा व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर काही वर्षानंतर मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहीन. त्यावेळेला नक्कीच जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतील माझ्या. माझ्याच काय तर इतर माझे जे काही व्ह्युअर्स आहेत, त्या व्ह्युअर्सच्या देखील आठवणी ताज्या होतील. समोर डोंगर दिसतोय का? आहे की नाही अफलातून? निसर्गाचं वर्णन जसं आपण आपल्याला कोणी शाळेमध्ये ज्यावेळेला आपल्याला सांगायचंय सर चला आता डोंगर वगैरे काढा, निसर्गाचं सानिध्य असलेलं काहीतरी काढून दाखवा, चित्र, ड्रॉइंग. सो आपण असेच 2 डोंगर काढायचो आणि मधून नदी वाहायची आणि नाहीतर मग एखादा सूर्य काढायचा, आजूबाजूला नदी वाहते, आजूबाजूला 1-2 झाडं आहेत आणि एक छोटंसं घर. हां, पण ते घर आपण जे बांधायचो ते कौलारू असायचं. आता माणसाच्या जीवनामध्ये खूप सुधारणा झाली आहे ना. सो आता ते घर पूर्णपणे बदलून त्या जागी आता फक्त प्लास्टरचे खोके आलेत आणि त्याच्यामध्ये आता आपण राहतो. पण आपलं जे स्वप्नातलं घर होतं, ते स्वप्नातलं घर म्हणजेच कौलारू घर असायचं. कारण त्यामध्ये आपण लहानपणापासून राहिलेलो होतो आणि आता आपल्याला त्या घरात राहायचं म्हणजे एकदम मिडल क्लास लोकं राहतात असंच आजकाल सगळ्या लोकांचा समज व्हायला लागलाय. पण खरं तर तीच माणसं रिच असतात, जी अजूनही कौलारू घरांमध्ये राहतात. कारण खोक्यामध्ये राहणं हे त्यांना सहनही होत नसेल. कारण ते आझाद राहतात. आझाद पक्षाप्रमाणे. तिथे शांतता असते, समाधान. थोडं हेल्मेट नीट करून घेऊया. ढीलं झालं. ओके. हे सगळं सिमेंटचं आहे त्याच्यामुळे इतका डोळ्यावर ताण येत नाहीये, पण येतोय थोडासा ताण. कारण
माईक निसटला. माईक निसटलेला आहे. माईकला जरा फिट करूया. थोडा माईक निसटला होता. आता थोडा क्लीन अँड क्लिअर दिसतंय. सो पुन्हा एकदा स्टार्ट. ला ला ला. बारा 35. पहिला चिपळुणाच्या वेळेला जायचो त्यावेळेला 1.25 तासामध्ये रत्नागिरीतनं बाईकने पोहोचायचो. आता लगभग 3 तासाच्या आसपास जातो. आणि रस्ता कच्चा आहे म्हणूनही जात असो. आणि हे जे रोड आहेत बांधलेले त्याच्यामध्ये चढ जरा जास्त झालाय. चढाव. फुल स्पीड 0. आपण कितीही स्पीडला चालवा तुम्ही गाडी. काय नजारा आहे बघा. नारळी खोबळीच्या बागा आणि भला मोठा पूल. इकडून एक शॉर्टकट आहे. तुम्ही ह्याला जाऊ शकता देवरुखला. म्हणजे जसं की कुठचं गाव मुंबईमधनं येताना चिपळूण मुंबई असं इकडनं येताना कोळंबे म्हणून आहे. कोळंबे. कोळंबेच्या थोडं पुढे जायचं आणि पूल आहे. आणि पुलावरनं पूल पार होता क्षणीच वरच्या साईडला डाव्या हाताला देवरुखला जाण्यासाठी म्हणून एक शॉर्टकट आहे आतमध्ये. तसा रस्ता चांगला आहे तिकडचा. छोटा आहे. हायवे नाही, नॉर्मल. चेहरा क्या देखते हो उतर कर देखो ना दिल में उतर कर
मोठमोठे ट्रक्स. मस्त स्पीड पकडला. जास्त नाही स्पीड घेतलाय. जस्ट एक 70 ते 80 पर्यंतचा स्पीड. त्यावरती स्पीड आपली जी गाडी आहे त्या गाडीवरती पण अवलंबून असते स्पीड घेणं. आपली ॲक्सेस 125 आहे. सो तिची मर्यादा आपण ओलांडण्याची नाही जास्त. जास्तीत जास्त करून 85 तेवढी पण नेऊ नये खरं तर. पण हायवे रोडला चालतं तेवढा स्पीड. कारण मागनं येणाऱ्या सुद्धा 120-130च्या स्पीडला गाड्या सुद्धा धावतात त्या रोडला. सो त्यांची आपल्याला थोडीफार बराबरी करावी लागते. जर नाही केली तर बाजूने जरी एखादा व्होल्वोवाला गेला तर आपल्या छोट्या गाड्या पूर्णपणे हलतात त्याच्या वाऱ्याने, त्याच्या झोतानेच. सो कॉम्पिटिशन मध्ये उभं राहायचं असेल तर निदान आपल्यामध्ये थोडाफार फोर्स असलाच पाहिजे. खूपच कच्चा. चला थोडीशी ओव्हरटेकिंग करूया. खड्यामधनं ओव्हरटेक झाला. टर्न बघा किती मस्त आहेत ते. सुपर सुपर बाईक चालवण्यासाठी मस्त आहे. जबरदस्त आहे टर्न. चेहरे बिखरी हुई सी दिन में रात हो गई, क्या हुआ ये ना पूछो, कुछ ऐसी बात हो गई. मस्त ना. रत्नागिरी एसटी आले आणि बरेचसे उतरलेत खाली. काय बँक ऑफ इंडिया अशी शाखा आहे इथे वाटतं, किंवा ATM असेल. मस्जिद आहे. रस्ते आहेत बेभान झालेले. धड 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 धड. आपण जरा चांगल्या रस्त्यावरनं जाऊया. थोडं हळू 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 हळूहळू आपण आपली मंजिल गाठूया. हा एकदा माईक पडला तर त्याला पुन्हा एकदा फिट करायचंय.
ओके, ओके. परत एकदा माईक फिट झालाय आणि परत एकदा प्रवासाला सुरुवात झाली. ऐकी नाही 12:43. हेल्मेट किंवा माईक पडणार नाही, पण किंवा हलणार देखील नाही. पण ते कधी? ज्या वेळेला हा हायवे रोड पूर्ण होईल बांधून. मुळी मिसळवाले. मस्त भाजीपाला केलेला आहे.